मित्रांनो, आपण आता चाललो आहोत मामाची वाडी या रिसॉर्टमध्ये. विरार वेस्ट पासून केवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण आहे. इथे येण्यासाठी तुम्ही रिक्षेने येऊ शकतात किंवा टमटमचाही वापर करू शकतात. जर तुम्ही रिक्षेने येत असाल तर 250 ते 300 रुपये घेतले जातात आणि जर तुम्ही टमटमने येत असाल तर 10 जणांचे 500 रुपये घेतले जातात. तसेच रिसॉर्टचा खर्च हा आजच्या डेटमध्ये पर पर्सन 950 सांगितला आणि 1 ते 10 वर्षामध्ये 450 रुपीज चार्जेस सांगितले. याच्यामध्ये नाश्ता आणि जेवण इन्क्लूड होतं. तसेच घरी निघताना संध्याकाळचा चहाही ते देतात आणि त्यांचा टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5. विरार वेस्टवरून केवळ 20 ते 25 मिनिटाच्या रिक्षेच्या प्रवासानंतर फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. आणि इथे अतिशय शांतता आहे. पूर्ण गावच्या सारखंच ठिकाण आहे. तुम्हाला गावचा पूर्ण आनंद इथे मिळू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता की पार्किंगसाठी ही चांगल्यात चांगली सोय इथे करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पर्सनल गाडीने जर आलात तर इथे पार्किंगची चांगली सुविधा इथे करण्यात आलेली आहे. आणि या रिसॉर्टचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की इथे ड्रिंकिंग क्राऊड अलाउड नाही आहे. त्यामुळे इथे फॅमिली क्राऊडच तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळेल. शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट इकडे अशी आहे की इथे लिमिटेड क्राऊडच घेतला जातो. म्हणजे बऱ्याच रिसॉर्टला जास्त गर्दी पाहायला मिळते, पण या रिसॉर्टला जास्त गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकदम शांततेचा अनुभव इथे घेता येईल. एंट्री मारल्या सुरुवातीलाच तुम्हाला इथे फुलबागांची शेती इथे पाहायला मिळेल. तुम्हाला पूर्णपणे इथे गावाला आल्याचाच फील येणार. इथे झाडावरती अशी छोटी छोटी घरही बांधण्यात आलेली आहेत. जर तुम्हाला इथे बुकिंग करायची असेल तर अगोदर तसेच जागोजागी इथे असे पाळणेही बांधण्यात आलेले आहेत. तुम्हाला या रिसॉर्ट आणि गार्डन हा दोन्ही अनुभव एकाच ठिकाणी घेता येईल. तसेच इथे गावच्यासारखी फुलांची आणि फळांची झाडेही असल्यामुळे इथे गावासारखाच अनुभव येतो. इथे लिमिटेड क्राऊडच असल्यामुळे गर्दीही नसते. त्यामुळे तुम्ही एकदम शांतीचा अनुभव इथे तुम्हाला घेता येईल. इथे तुम्हाला आराम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पाळणेही इथे पाहायला मिळतील. इथे तुम्ही दुपारी जेवल्यानंतर आराम करू शकता. तुम्ही जर वन डे साठी इथे आला असाल तर इथे असे लॉकर उपलब्ध करून दिलेले आहेत. इथे तुमचे बॅग्स वगैरे ठेवू शकतात. पण या लॉकरचे 200 रुपये चार्जेस आहेत, पण 100 रुपये हे रिफंडेबल आहेत. तसेच इथे एका साईडला ड्राय चेंजिंग रूम पण आहेत.
इथे लहान मुलांसाठी एक वेगळं स्विमिंग पूल आहे, तसेच मोठ्या लोकांसाठीही एक वेगळं स्विमिंग पूल देण्यात आलेलं आहे. हे बाजूचं स्विमिंग पूल आहे, हे मोठ्या लोकांसाठी बनवण्यात आलेलं आहे. हे थोडंसं डीप आहे. या ज्या मोठ्या राईड्स आहेत या खूप इझी राईड्स आहेत, त्यामुळे यामध्ये मोठी माणसं आणि लहान मुलंही यामध्ये चांगला एन्जॉय करू शकतात. त्याचबरोबर हे जे पाणी आहे या पाण्याची खोली ही खूप कमी आहे, त्यामुळे लहान मुलांना जराही इथे धोका नाहीये.
आल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी पूर्ण वाडी फिरलो आणि या ठिकाणी असलेली फुलांची आणि फळांची झाडं ही अतिशय सुंदर होती. या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं जणू आपण आपल्या गावालाच फिरत आहोत. फुलझाडं आणि फळझाडं असलेली